नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये युवक काँग्रेस, NSUI आणि काँग्रेसच्या वतीनं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गंगापूर रोड येथील IMRT महाविद्यालयाच्या सभागृहात श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर कॅन्डल मार्च काढून विद्यार्थ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. यावेळी जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणावी, विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. बरोबर, हा कॅन्डल मार्च त्या विद्यार्थ्यांसाठी देखील समर्पित आहे ज्यांनी पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या, अमानुष अत्याचार सहन केले. हा मार्च त्या महिलांना, त्या मुलींना, त्या भारताच्या लेकींना देखील समर्पित आहे ज्यांना काही पोलिसांकडून सेक्शुअल असॉल्ट सारखे प्रकार त्यांच्यासोबत घडले आणि तरी सुद्धा त्या ठामपणे त्या जंतर मंतरवर ठामपणे उभ्या राहिल्या. त्या सर्वांसाठी हा कॅन्डल मार्च होता. त्या सर्वांना क्रांतिकारी सलाम आम्ही करतो. इन्कलाब जिंदाबाद. या कॅन्डल मार्चला नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबूलाल खैरे, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानगव्हाणे, काँग्रेस प्रदेश महासचिव समाधान बागुल, रोहित वाघ यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI आणि AISFचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवतेज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.